हा, जेवढं चालेल तेवढं चालेल, कळलं? आणि लाईट आले मध्ये तर बरं होईल. हा, चला. ततः प्रविशति याचकरूपेण शक्रः, then enters the Indra in the form of beggar. कळलं? Then enters Indra in the guise of a beggar. कळलं? मग आता शक्र कर्णम उपगम्य. अनिशा ऐकू येते का? हॅलो अनिशा. हो. हा, कर्णम उपगम्य. शक्र म्हणजे इंद्र, कर्णाजवळ जाऊन, गोइंग टू नियर कर्ण. भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे. भो कर्ण, ओ कर्ण, आय सीक अ ग्रेटर आर्म्स. आय सीक अ ग्रेटर आर्म्स. ALMS भिक्षा. कळलं? मग काय म्हणतोय? कर्ण म्हणतोय दृढम प्रीतोस्मी भगवन, आय एम एक्स्ट्रीमली प्लीज्ड. कळलं? दृढम प्रीतोस्मी. प्रीतः म्हणजे प्लीज्ड. कळलं का? मी अतिशय आनंदी झालेलो आहे, म्हणजे भिक्षा मागितल्याबद्दल. एषः अहम नमस्करोमी. एषः आय म्हणजे कोण? कंसात कर्ण. सॅल्यूट टू द रिस्पेक्टेड वन. सॅल्यूट टू द रिस्पेक्टेड वन. आता शक्र म्हणतोय आत्मगतम, टू हिमसेल्फ, स्वतःशी. शाल्मली ऐकू येते ना ग? हो मिस, येते हा, ऐकू. काय झालंय, लाईटच गेले, हॉटस्पॉट वर चाललंय. मी प्रयत्न करतेय. हा, चला बघा पुढे. काय? आत्मगतम, टू हिमसेल्फ, स्वतःशी. किम नु खल्वम वदामी, खल्वहम, खलू प्लस अहम. इंडीड व्हॉट शुड आय से. खरोखर मी काय बोलावे? यदि दीर्घायु भवे इति वदेयम, दीर्घायु भवेत. इफ आय शॅल से मे यू बी लॉंग लिव्ड. कळते का? तू खूप काळ जग. इफ आय शॅल से मे यू बी लॉंग लिव्ड, देन ही विल बी लॉंग लिव्ड. कळलं? तरीही दीर्घायू भवेत, देन ही विल बी लॉंग लिव्ड. यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती. आता जर बोललोच नाही तर मला काय म्हणतील? मूर्ख. इफ आय शॅल नॉट से सो, देन ही विल disregard me as a fool. का? मूर्ख, फूल FOOL. तस्मात उभय परिहृत्य किम न खलु भाषे. Therefore, avoiding both, indeed, what shall I say. कळलं? दोन्हीही सोडून, अवॉइडिंग बोथ, इंडीड व्हॉट शॅल आय से. भवतु दृष्टम, लेट इट बी. भवतु, ओके, लेट इट बी. कळलं का? प्रकाशम. प्रकाशम म्हणजे मोठ्याने, अलाउड. कळलं? बघा, भो कर्ण सूर्य इव
चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. बघा त्यांनी आशीर्वाद शेवटी काय दिलाय. ओ कर्ण, मे युअर फेम ग्लोरी. फेम म्हणजेच काय, ग्लोरी. स्टँड लाईक द सन, सूर्याप्रमाणे. मून, हिमालया अँड लाईक द ओशन. सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, सागराप्रमाणे तुझी कीर्ती सगळीकडे पसरू दे. कळलं. आता परत एकदा नीट बघा. भवतु दृष्टम इथपासून लेट इट बी. आय हॅव सीन दृष्टम पाहूया. प्रकाशम अलाउड. आता बघा. ओ कर्ण, मे युअर फेम स्टँड लाईक द सन, मून, हिमालया अँड लाईक द ओशन. आता कर्ण म्हणतोय बघा पुढे. ग्रेस, समजतंय का सगळं बाळा? हॅलो. हो मिस. हा, मग आता कर्ण काय म्हणतोय बघा. ज्यांनी लिहिलेलं नसेल त्यांनी लिहून घेत जा. मी अगदी हळूहळू बोलतीये. भगवन किम न उक्तम दीर्घायु भवेत इति. कळलं का. न उक्तम, न उक्तम. मग आपण लॉंग लिव्ड का नाही आशीर्वाद दिला. ओ रिस्पेक्टेड वन भगवन, व्हाय डू यू नॉट से बी लॉंग लिव्ड. कळलं का तुम्ही नाही म्हणालात. अथवा यद उक्तम तदेव शोभनम. or else what is said that is that too fine. कळलं का. तुम्ही जे बोललात ते खरोखर छान आहे. यत देहे हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. as though bodies perish. कळलं का. हतेषु देहेषु, as though bodies perish, the virtues remain. कळतंय का. virtues remain, bodies perish. भगवन किम इच्छसी. कर्ण पुढे विचारतोय. व्हॉट डू यू विश फॉर. किम अहम ददामी. व्हॉट शॅल आय गिव्ह. बघा. तर शक्र पुन्हा म्हणतोय इंद्र. महत्तरम भिक्षाम याचे. म्हणजे काय. मृणाली ढगे सांग. महत्तरम भिक्षाम याचे. आय आस्क फॉर ग्रेट आर्म्स. बरोबर. कळलं. आय सीक ग्रेटर आर्म्स असंही चालेल. कर्ण म्हणतो महत्तराम भिक्षाम भवते प्रदासे. आय शॅल गिव्ह द रिस्पेक्टेड वन लार्जर आर्म्स. कळलं का. मोठी भिक्षा देतो. गो सहस्त्रम ददामी. आय शॅल गिव्ह 1000 cows. गो सहस्त्रम. गो म्हणजे गाई. 1000 गाई देतो. आय शॅल गिव्ह 1000 cows. मग शक्र म्हणतोय गो सहस्त्रमिती. म्हणजे त्याला नकोय म्हणून तो आश्चर्याने म्हणतोय 1000 cows. आश्चर्याने म्हटलंय. मुहूर्तम एकम क्षीरम पिबामी. आय रेअरली ड्रिंक मिल्क. कळलं का. कधीतरी मी दूध पितो. नेच्छामी कर्ण, नेच्छामी. आय डोंट वॉन्ट इट. कळलं का. आय डोंट वॉन्ट इट. कर्ण म्हणतोय
किम नेच्छति भवान? व्हॉट यू डू नॉट वॉन्ट? अपर्याप्तम कनकम दास्यामी. बघा आता तो दुसरं द्यायला लागलाय, कळलं का? 1000 गाई नकोत, ठीक आहे, मग आय शॅल गिव्ह यू अनलिमिटेड गोल्ड. कळलं का? अपर्याप्तम कनकम. कनकम म्हणजे गोल्ड आणि अनलिमिटेड गोल्ड. कळलं का? अपर्याप्तम. आय शॅल गिव्ह यू अनलिमिटेड गोल्ड. शक्र म्हणतोय गृहीत्वा गच्छामी, म्हणजे मी हे घेऊन जाईन. टेकिंग इट आय शॅल गो. नेच्छामी कर्ण नेच्छामी. आय डू नॉट वॉन्ट इट. मग आता काय बघा, कर्ण म्हणतोय तेनही नाही काय आहे बघा, हा, तेनही जित्वा पृथिवीम ददामी. म्हणजे काय ग शाल्मली सांग. हॅलो. Then I conquer earth and donate it. शाबास, कळलं की नाही? देन इंडीड हॅव्हिंग कॉन्कर्ड द अर्थ आय शॅल गिव्ह इट टू यू. पृथिव्याम किम करिष्यामी. आता इंद्र पुन्हा म्हणतोय व्हॉट शॅल आय डू विथ द अर्थ. अरे पृथ्वी घेऊन मी काय करू? नेच्छामी कर्ण नेच्छामी. आय शॅल डोंट वॉन्ट. अथवा मच्छिरो ददामी. मच्छिरो म्हणजे काय माहितीये का? मम शिरः. कळलं? मच्छिरः मम शिरः. और अथवा म्हणजे और आय शॅल गिव्ह माय हेड. कळलं का? आय शॅल गिव्ह यू माय हेड. माझं डोकं कापून ठेवू का तुमच्या समोर? मग शक्र म्हणतोय अविहा अविहा, म्हणजे शेम शेम. कळलं का? म्हणजे नाही रे बाबा, असं कधी होईल का? लाज आणू नको. नाही रे बाबा, नको नको. अविहा अविहा, शेम शेम. मग कर्ण काय म्हणतोय बघा, न भेतव्यम न भेतव्यम. म्हणजे काय? यू शुड नॉट बी अफ्रेड. कळलं का? घाबरू नका. अन्यदपि श्रूयताम. लिसन टू समथिंग अल्सो. दुसरं ऐका काय ते. अंगैहि सहैव जनितम कवचम कुंडलाभ्याम सह ददामी. आता हेच त्याला पाहिजे होतं बघा, अंगैहि सह. आता बघा, आय शॅल गिव्ह द आर्मर. कळलं का? कवचम आर्मर अलॉंग विथ द इयरिंग्स. कुंडलाभ्याम. कळलं? अलॉंग with the earrings which were produced along with the limbs. कळलं का? अवयवांबरोबर जे जन्मापासून जे आहेत कवच आणि कुंडल, ती मी देतो. परत एकदा इंग्लिशमध्ये नीट बघा. आय शॅल गिव्ह द आर्मर along with the earrings which were produced along with the limbs. कळतंय नक्की? मग सहर्षम. आता इंद्राला आनंद झालाय. शक्र म्हणजे इंद्र, सहर्षम म्हणजे काय? हॅपीली. ददातू ददातू म्हणजे काय? मे यू गिव्ह इट. तुम्ही देऊ शकता, द्या द्या. मे यू गिव्ह इट. कळलं का? हॅलो. अर्थ कळला की नाही? हे सर्वात सोपं आहे ना. त्यामुळे ही तिन्ही नाट्यस्तबक आपली पूर्ण पाठ म्हणजे लक्षातच ठेवा.
2-3 वेळा लिहून काढा. कळलं का ओंकार? तुम्हाला ऐकू येते ना अजून? हा मिस. हा, मग हे आज आपलं बघा हा तिसरा पण झाला. आता याच्यात कुणाला काही तिन्ही याच्यात शंका आहे का? आणि एक लक्षात ठेवा बरं का, यातले संधी येत नाहीत, पण त्याचा उपयोग दुसरीकडे तुम्हाला होतो. म्हणून संधी पण कळले पाहिजेत. लक्षात येते? आता बघा महत्वाचा खलवहम. काय विलो? खलवहम. संधी सोडवून. मृणाली ढगे. खलवहम. हॅलो, नाही ऐकू येत? महेक खान, तुला ऐकू येते का गो? रिनिया तू सांग खलवहम. खलू प्लस अहम. शाबास, बरोबर. आता तुम्हाला म्हणजे हे तिन्ही तुमचे पूर्णपणे तयार झाले. आता आपण परत हे रिव्हिजन म्हणून घेणार नाही. ग्रेस, तुलाही समजलं ना नीट आता हे? येस मॅम. हा, चालेल. मग आता यात कुणाला काही शंका नाहीये. मग आता आज मी तुम्हाला हे झालं की पाठवेन एक पेपर. तो तुम्ही शुक्रवारपर्यंत सोडवायचा आहे. कळलं? आणि नक्की लिहा. समोर मी नाही म्हणून म्हणजे टाइमपास करणं असं करू नका. तुम्हाला प्रत्येकाला संस्कृतमध्ये 95च्या वर मार्क मिळालेच पाहिजेत. 95. कळलं? कारण एवढं आपण परत 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 घेतोय सारखं. कळलं? आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास करा आणि ठरवा की तुम्हाला आता पुढच्या वेळेला काय घ्यायचंय. आणि तुम्ही आयत्या वेळेला सांगितलं तरी आपण घेतो. कळलं? कोणताही टॉपिक. माझ्या काय मनात आलं की सगळ्या धड्याखालचं व्याकरण सोडवून घ्यायचंय का? हॅलो, पुढच्या तासापासून एक तर पेपर पण तुम्ही सोडवलेला मी उत्तर सांगत जाईन बरोबर काय ते. आता या शुक्रवारी खरोखर आता मी संपला क्लास की लगेच पाठवते व्हॉट्सअपवर. आणि ते करा. आणि दुसरं म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका अजिबात, की आता काय खूप झालंय, सगळं झालंय, येतंय. बरं, श्लोक पाठ झाले का सगळ्यांचे सगळे? आता 2 तर मी विचारले होते बघ, एक 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 कोणी उत्तरं दिली, कोणी नाही दिली. आता चित्रकाव्यम. चित्रकाव्यमचे सगळ्यांचे पाठ झालेत का? ग्रेस, तुझे किती झाले चित्रकाव्य? मॅम सगळी झाली आहे. येत आहेत सगळे? अरे वा. ओंकार, तुझे झाले का रे चित्रकाव्यम? हा मिस, झाले सगळे. अरे वा. बघा, तुमचा खरोखर आता अभ्यास एवढा तयार झालाय की केव्हाही परीक्षा घेतली. बरं, कुणाच्या शाळेची परीक्षा झाली, मार्क कळले की मला सांगत चला. ओंकार, तुमच्या शाळेची झाली ना रे परीक्षा? हा मिस, झाली. किती मार्क मिळाले? मिस फक्त चेक युअर प्रोग्रेस होतं, एक्झाम नव्हती. हो का? पण आलं ना सगळं तुला? हा मिस. मिस फक्त ते कारकम परिचय मी अडलेला मध्ये. बघ आहे ना, मी तुला अगदी सांगत होते ना, सगळ्यांना तेच सांगते बरं का. हे अगदी सोपं आहे बघा, 8वीत शिकवलेलं. तू 8वीत नव्हता का रे आपल्याकडे क्लासला? मिस होता. हा, मग कारक परिचय आठवत नाही तुला? प्रथमा, कर्ता, ते कसं काय अडलं बघ तुला?
बरं आता बरं झालं आठवण केलीस तू. 5-1 मिनिटं आहेत अजून. तर मला आता याचीच आपण रिव्हिजन घेऊया. हां. कोण सांगेल हो मला सगळे कारक आणि विभक्ती? कोणाचे पाठ आहेत? आपणहून बोला. हॅलो ओजस, तुझे पाठ आहेत ना बाळा? हॅलो ओजस, हो मिस. मग सांग बरं. हो कर्ता, हॅलो. प्रथमा, बोल. प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करणम, चतुर्थी संप्रदानम, पंचमी अपादानम, षष्टी संबंध येतो आणि सप्तमी अधिकरणम. शाबास. ओंकार, हे तुला माहित नव्हतं का रे बाळा? हॅलो हा मिस. आता मिस माहित होतं. तो सेंटेन्स मध्ये डाऊट होता मला. हो का? मग काय होतं सेंटेन्स सांगू शकशील का? आठवत नाही आता. आणि मी सांगतो. मिस, एकस्मिन् वने एकः विशालः वृक्षः आसीत्. हा आणि कारकम परिचय कुरुत वनेला अंडरलाईन केलंय. हा आता बघ काय तिथे काही आडायचं कारण नाही बघ. अर्थावरून लावायचा. हा म्हणजे तुला वाटेल प्रथमा द्वितीया ना, वनम वने. हो ना, ते अडलं का बाळा? हा मिस. हा मग आता बघ अर्थ घ्या. एकस्मिन वने, एका वनामध्ये मोठा वृक्ष होता. आता वनामध्ये इन वन म्हणजे कोणती विभक्ती असणार बघ? हॅलो, इन किंवा ऑन आलं तर कोणती विभक्ती? सप्तमी. हा आहे की सप्तमी. नाही ओंकार? हा कळते मिस. का? हा ते तू विसरला का? हे बघ परत बघा अर्थ, विभक्ती आणि म्हणजे बघा द्वितीया टू लिहून घ्या ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे. द्वितीयेला समासामध्ये लिहा टू, TO2 म्हणजे कडे. कळलं का? तृतीया विथ किंवा बाय. चतुर्थी फॉर. कळलं का? पंचमी फ्रॉम. षष्ठी ऑफ. ऑफचं स्पेलिंग काय शाल्मली? OF. बरोबर, OF. हा नुसतं ऑफ म्हणजे चाचीचे. आणि सप्तमीला इन ऑन. कळलं का? इन किंवा ऑन हे आलं म्हणजे अर्थावरून आणि शिवाय कारक ते आपल्याला सगळं आलं पाहिजे. कळलं का? संस्कृत हे गोल गोल आहे म्हणजे एकावर एक अवलंबून एकावर एक अवलंबून असं आहे. हा आता बरं झालं बघ ओंकारला विचारलं. सगळ्यांच्या मनामध्ये शंका असते पण कोणीतरी बोललं की मग इतरांना कळतं. आता कळलं सर्वांना हा टॉपिक, कारक आणि विभक्ती. आता तुमच्याकडे लाईटांचा नाही का रे प्रॉब्लेम कुणाकडे? आमच्याकडे सारखे जात आहेत येत आहेत. हॅलो ओजस, हॅलो रिनिया, हॅलो. हो मिस. हा आवाज येतोय ना ग सगळ्यांना? हॅलो मिस. हा हो आवाज मिस येतो. काय होतंय माझं अगं ते हॉटस्पॉट वर चालू आहे लाईट गेल्यामुळे. पण मला कळत नाहीये तुम्हाला समजतंय की नाही म्हणून मी पुन्हा 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 विचारते. हा मग आता एकूण कळलं ना तुम्हाला? बहुतेक आता अर्धा मिनिट वगैरे फक्त उरलेला आहे हा टायमिंग नुसार. तर आणखीन काही शंका कुणाला काय आहे का विचारा. हॅलो
ऋतुजा, ऋतुजा पाटील ऐकू येते का ग? हॅलो, सगळ्यांनी लक्षात ठेवा हा. आता आपण एक लक्षात ठेवलंय की पुढच्या तासापासून व्याकरण सगळ्या धड्यांखालचं सूचनानुसारम कृती कुरत ते आपण सोडवून घेणार आहोत. बाकी